सकाळचा हा सूर्योदय पाहताना खूप मस्त वाटतंय. आजच्या दिवसाची सुरुवात खूप लवकर झाली आहे, म्हणजे साधारण 4:30 पावणे 5च्या दरम्यान. आणि आता वाजलेले आहेत 7. मी चालली आहे खाली चालण्यासाठी. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. तुम्हाला माहिती आहे, मला चालायला प्रचंड आवडतं. रोज सकाळी किंवा संध्याकाळी मी अर्धा ते पाऊण तास चालतेच. जर काही कारणांमुळे 2-3 दिवसाचा गॅप माझ्या चालण्याच्या रुटीनमध्ये पडला तर मला बेचैन होतं. कधी एकदा मी जाते आणि वॉकिंगला पुन्हा एकदा सुरुवात करते असं होतं. आता वाजलेले आहेत 8. मी 7:50ला घरी आले. आल्यानंतर थोडंसं बसले, फ्रेश झाले, कारण खूप घाम आला होता, त्यामुळे चेहरा वगैरे धुवून घेतला आणि इथं मी आता प्राणायाम करते. प्राणायामाची सुरुवात मी आधी ओमकारने करते. 7 ते 10 वेळा मी ओमकार म्हणते आणि त्यानंतर कपालभाती असेल, अनुलोम विलोम असेल, भ्रमरी असेल, त्याचबरोबर मानेचे व्यायाम, हातांचे व्यायाम, पाठीचं स्ट्रेचिंग, ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा मी रोजच्या रोज प्रयत्न करते. सकाळचा 1 ते 1.5 तास किंवा संध्याकाळचा 1 ते 1.5 तास मी माझ्या चालण्यासाठी आणि प्राणायामासाठी देण्याचा प्रयत्न करतेच. कधी जर मी चालायला नाही गेले तर मग सूर्यनमस्कार घालते. सूर्यनमस्कार एक 5-6 घालून त्यानंतर मग प्राणायाम करते. नाहीतर मग चालून येते आणि मग प्राणायाम करते. प्राणायाम झाल्यानंतर 2-3 दिवसातून एकदा मी क्रिस्टल हिलिंग घेते. ॲक्च्युली मी हे आधी रोज घ्यायचे, पण सध्या थोडंसं बिझी रुटीन चालू आहे, विसरून जातंय, वेळ मिळेन असं होतोय, म्हणून मी 2 ते 3 दिवसातून एकदा हिलिंग घ्यायचा प्रयत्न करते. जर मी स्वतःला हा 1 ते 1.5 तास दिला नाही तर माझी मेंटल हेल्थ पूर्णपणे बिघडून जाते. अतिशय मानसिक तारांबळ उडते. काय करतेय काही समजत नाही. विचार खूप जास्त यायला लागतात आणि सगळ्या विचारांचा गोंधळ गुंता होऊन बसतो. म्हणूनच माझा हाच प्रयत्न असतो की रोजच्या रोज मी माझ्या स्वतःसाठी थोडा वेळ काढेनच आणि प्रत्येकीने हे केलं पाहिजे असं मला वाटतं. हॉलच्या बाल्कनीमधून छान असा कोवळा सूर्यप्रकाश घरामध्ये येतो आणि इथे बसून प्राणायाम करायला खूप जास्त छान वाटतं, फ्रेश वाटतं. केस गळती सध्या खूप होतीये आणि त्यावरती उपाय म्हणून मी रोज एक 5 मिनिट या पोझिशनमध्ये बसायचा प्रयत्न करते. ही पोझिशन केसांच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप उत्तम आहे आणि आपल्या पाठीचं स्ट्रेचिंग सुद्धा खूप छान होतं. आता वेळ आहे नाश्त्याची. नाश्त्यामध्ये मी आज पोहे बनवणार आहे. आमच्याकडे पोहे खूप जास्त बनले जातात, कारण जितेंद्रला पोहे खूपच आवडतात आणि मला सुद्धा आवडतात. फक्त माझी एक अट असते की पोहे गरम असले तरच मी खाते, गार झाले तर मला पोहे नाही आवडत. कोणताही नाश्ता मी 2-2 दिवस बनवायचा प्रयत्न करते. म्हणजे आज आणि उद्या पोहे बनवायचे, परवा आणि त्याच्या पुढच्या दिवशी उपीट बनवायचं, त्यानंतर मग शाबूची खिचडी 2 दिवस बनवायची. अशा पद्धतीने वेगवेगळा नाश्ता मी 2-2 दिवस बनवत असते. कधी कधी लवकर जेवण सुद्धा होतं. 10 वाजताच आमचं जेवण होतं आणि मग दुपारच्या वेळेला फ्रूट्स खाल्ले जातात. आता सध्या उन्हाळा आहे तर मग ताक पिलं जातं किंवा सरबत करून पिते किंवा मग नाचणीचं आंबील, ह्या सगळ्या गोष्टी मग दुपारी भूक लागली तर मी खात असते. नाश्ता करत असताना मला मोटिवेशनल व्हिडिओज पाहायला खूप जास्त आवडतात आणि ते पाहतच मी नाश्ता करते. नाश्ता झाल्यानंतर मग घरामधली जी किरकोळ स्वच्छता आहे ती मी 1 दिवस आड करत असते. झाडून काढण्यासाठी आणि आठवड्यातून 2 वेळा फरशी पुसण्यासाठी आमच्याकडे ताई येतात आणि त्यामुळेच मला ही सगळी स्वच्छता रोजच्या रोज किंवा 1 दिवस आड करण्यासाठी वेळ मिळतो. घरातलं सगळं फर्निचर, टीव्ही, काचेचे सगळे कॉर्नर्स, त्यानंतर बुकशेल्फ असेल, घरातल्या शोभेच्या वस्तू असतील, या सगळ्याच वस्तूंची स्वच्छता मी या वेळामध्ये करत असते. यामध्ये माझा साधारण 1 ते 1.5 तास जातो. बुकशेल्फवरती सुद्धा खूप जास्त धूळ बसते, ते सुद्धा सतत क्लीन करणं खूप जास्त गरजेचं असतं. त्यानंतर मग 2-3 दिवसातून एकदा जे काही क्रिस्टल ट्रीज आहेत, त्यानंतर क्रिस्टल्स आहेत, ते मी उन्हामध्ये ठेवते, जेणेकरून ते क्रिस्टल ट्रीज किंवा ते क्रिस्टल्स जे आहेत ते चार्ज होतील. ह्या क्रिस्टल्सना चार्ज करण्यासाठी एकतरी तुम्हाला ते मिठाच्या पाण्यामध्ये वॉश करायचे आहेत. खूप जास्तही वॉश करायचं नाही आहे, फक्त ते पाणी त्याच्यावरती शिंपडायचं असतं किंवा मग त्यांना सूर्यप्रकाशामध्ये ठेवायचं, जेणेकरून ते चांगले चार्ज होतील आणि जेव्हा आपण त्यातून हिलिंग घेऊ त्यावेळेला आपल्याला खूप जास्त पॉझिटिव्हिटी मिळेल. आता वेळ आहे फ्रीज स्वच्छ करण्याची. कळत न कळत आपल्याकडून स्वयंपाक करत असताना आपले तेलकट हात किंवा पिठाचे हात फ्रीजला किंवा किचनमधल्या दुसऱ्या कपाटांना, फर्निचरला लागले जातात आणि मग ते वेळच्या वेळी आपण जर स्वच्छ नाही केलं तर मग तो लेअर सगळ्या आपल्या सामानावरती बसतो. म्हणजे फ्रीजवरती तो एक लेअर तयार होतो किंवा ट्रॉलीजवरती, कपाटांवरती तो एक लेअर तयार होतो आणि म्हणूनच 2 दिवसातून एकदा किंवा रोज 1 दिवस आड ही सगळी स्वच्छता करण्याचा मी प्रयत्न आवर्जून करत असते.
मला अगदी लहानपणापासूनच स्वच्छतेची प्रचंड आवड आहे आणि अगदी 9वी-10वीला असल्यापासून स्वच्छता करणे हे माझ्या रुटीनचा भाग आहे आणि तो आजपर्यंत टिकून आहे. नीटनेटक्या आणि स्वच्छ घरामध्ये वावरताना आपल्याला सुद्धा खूप जास्त सकारात्मक वाटतं, फ्रेश वाटतं. नाहीतर सगळ्या गोष्टी अस्ताव्यस्त पडलेल्या असतील तर मग तिथे आपल्याला सुद्धा फ्रेश वाटत नाही, कंटाळवाणं वाटतं. ही सगळी स्वच्छता करत असताना आठवड्यातून 2 वेळा मी ओल्या कापडाने सगळ्या वस्तू पुसून घेते आणि इतर वेळेला त्या मी कोरड्या कापडानेच स्वच्छ करत असते. कारण काही लाकडी गोष्टी असतात त्या रोजच्या रोज ओलसरपणा त्याला लागून खराब होऊ नये म्हणून मी ही काळजी घेते. आठवड्यामधून 2 वेळा घरामध्ये वॉशिंग मशीन लावली जाते. त्यानंतर ही सगळी कामं करत असताना स्वतःची काळजी घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच मी अर्धा तास गेला, 1 तास गेला की बसून व्यवस्थित 1 ग्लासभर 2 ग्लास पाणी पिते. जर आपल्या लक्षात राहत नसेल तर मोबाईलमध्ये आपण अलार्म सेट करू शकतो पाणी पिण्यासाठी किंवा मग आवर्जून लक्षात ठेवून पाणी हे सतत पिलंच पाहिजे. आज मी बऱ्याच दिवसांनंतर फेस पॅक बनवलेला आहे आणि तो चेहऱ्यावरती अप्लाय करते. साधा डाळीचं पीठ, त्यामध्ये दही आणि थोडंसं हळदीची पावडर, हे फेस पॅक मी चेहऱ्याला लावलंय आणि आता इथे बसून तुमच्या गोड अशा कमेंट्सना मी रिप्लाय करते. रोज सकाळी किंवा मग रात्री मी कमेंट्सला रिप्लाय करण्यासाठी चा जो वेळ आहे तो राखून ठेवते. कमेंट्सला रिप्लाय करण्यामध्ये माझा 1 तास तरी निवांत जातो, कारण इतक्या गोड छान कमेंट्स तुमच्या असतात, त्या मनापासून वाचायच्या असतील तर इतका वेळ द्यावाच लागतो. तोपर्यंत मशीनचं सुद्धा काम होतं आणि मग कपडे वाळत घालण्याची वेळ येते. ज्या दिवशी कपडे वाळत घातले जातात त्याच्या दुसऱ्या दिवशी मी कपडे घडी करून ठेवते. अशा पद्धतीने मी वेळेचं नियोजन करते. वेळेचं नियोजन कसं करायचं ह्यावरती ऑलरेडी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा. त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. ही सगळी सकाळची कामं आवरेपर्यंत 12-12:30 वाजतात आणि 12:30-1च्या दरम्यान आम्ही जेवण करतो. आज सगळा स्वयंपाक 5:30पर्यंत तयार होता, कारण आई म्हणजेच माझ्या सासूबाई गावी जाणार होत्या आणि त्यांना डबा द्यायचा होता. जेवणामध्ये मी 1 चपाती किंवा भाकरी असेल तर भाकरी, 1 कडधान्य, 1 फळभाजी आणि 1 वाटी भरून सॅलड, दही, अगदीच थोडासा भात आणि ताक, हे असं सगळं जेवण मी सकाळच्या वेळेला करत असते. आणि संध्याकाळी सुद्धा हेच जेवण असतं, फक्त ह्यामध्ये दही नसतं. संध्याकाळी दही खाणं मी मोस्टली टाळतेच. काल आईंनी छान अशी शेंगदाण्याची चटणी करून ठेवलेली, त्यामुळे आज जेवणामध्ये तोंडी लावायला शेंगदाण्याची चटणी सुद्धा आहे. आपण सगळ्या स्त्रियांनी रोजच्या रोज जवसाची चटणी खाल्ली पाहिजे. मी पूर्वी खायचे, पण आत्ता मला या नवीन घरात आल्यापासून जवस आणून त्याची चटणी करण्यासाठी वेळ मिळालेला नाहीये. लवकरच मी जवस आणून त्याची चटणी करणार आहे आणि पुन्हा पूर्वीसारखं माझ्या जेवणामध्ये जवसाची चटणी मी रोजच्या रोज खाणार आहे. जेवण झाल्यानंतर 1:45-2 पर्यंत सगळा कट्टा माझा आवरून होतो. बरोबर 2-2:15च्या दरम्यान भांडी घासण्यासाठी दीदी येतात आणि साधारण 2-2:15 पर्यंतचं माझं रुटीन हे असं असतं. तुम्हाला हा रुटीन व्लॉग कसा वाटला मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका.